आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या देवीचं देशातील दुसरं मंदिर नाशिकमधील निफाड तालुक्याच्या धारणगाव खडक इथं उभारले जाते। ऑगस्ट महिन्यात ते मंदिर भाविकांसाठी खुलं होणार आहे। 1.25 एकरवरील या मंदिराला 111 खांब असून 21 कळसांपैकी मुख्य 3 सोन्याचे आहेत। पश्चिम बंगाल, आसाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील 250 कारागीर या मंदिराच्या उभारणीसाठी मेहनत घेत आहेत। 111 खांबांवर उभं असलेलं हे भव्य आणि आकर्षक मंदिर सध्या भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेते। या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी देशभरातून संत, महंत तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या ऐतिहासिक सोहळ्यामुळे निफाड तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात धार्मिक वातावरण निर्माण झालंय। याबद्दल मंदिराचे संस्थापक अध्यक्ष गणेश जगताप नेमकं काय म्हणाले पहा। आज मला अभिमानाने सांगूशी वाटतं का एवढे रात्रंदिवस मी पूर्ण करून किंवा लोकांनी अथांग कष्ट घेऊन सर्वांच्या कष्टातून एवढं मोठं भव्य असं महाराष्ट्रातील पहिलं कामाख्या माता मंदिर, कामाख्या माता व 10 महाविद्या मंदिर, सिद्ध नवनाथ व बडेवा मच्छरनाथ मंदिर, सिद्ध महामाया तिलस्मिया यक्षिणी मंदिर व सिद्ध 52 बीर मंदिर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे। मंदिराचं क्षेत्रफळ 2 एकर मध्ये आहे। 2 एकर मध्ये भव्य अशी मंदिराची कलाकृती करण्यात आलेली आहे। मंदिराचं पूर्ण कलाकृती ही श्रीयंत्रामध्ये बनवण्यात आलेली आहे। श्रीयंत्रामध्ये बनवण्यात आलेली आहे। तरी मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे। तर त्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 20 तारीख ते 27 तारखेपर्यंत चालणार आहे। असा भव्य दिव्य सोहळा 20 पासून तर 27 तारखेपर्यंत चालणार आहे। तर त्या सोहळ्यासाठी कामाख्या मंदिर गुवाहाटी तिथून 111 ब्राह्मण येणार आहे। तसेच तारापीठवरून 111 ब्राह्मण येणार आहे। तसेच मयांग म्हणजे श्रीराज्यातून पण 111 ब्राह्मण येणार आहे। तसेच काशीवरून पण 111 ब्राह्मण येणार आहे। तसेच त्र्यंबकेश्वर वरून पण 111 ब्राह्मण येणार आहे। तसेच नाशिक वरून पण 111 ब्राह्मण येणार आहे। तरी हे सर्व ब्राह्मण किंवा पंडित लोक असून पण भव्य असे आमचे नागा आखाडा, आमचे किन्नर आखाडा, आमचा जुना आखाडा, आमचा आघोरी आखाडा या सर्व आखाड्यांचे पण साधू महंतांची मुख्य उपस्थिती येथे होणार आहे। ते पण उपस्थित राहणार आहे। तसेच राजकीय क्षेत्रातील पण बरेचसे नामवंत मंडळी, मंत्री असो, पदाधिकारी असो, त्यांची पण उपस्थिती राहणार आहे। 7 दिवस भव्य असा सप्त्याचा कार्यक्रम चालणार आहे। नामवंत कीर्तनकार त्यांचे पण कीर्तन होणार आहे। तसेच सकाळी पण काही विविध धार्मिक कार्यक्रम ठेवलेले आहे। 7 दिवस रात्र या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि धार्मिक कार्यक्रम चालणार आहे। धन्यवाद। सिद्ध कामाख्या माता मंदिर, धारणगाव खडक, निफाड, महाराष्ट्र।